नमस्ते आई. नमस्ते. तुझं नाव काय सांग? सौ कुमुदिनी अशोक सोनवणे. तुला इथे येऊन किती दिवस झाले? 10 दिवस झाले. तुला या मशीनवरती बसून काय काय फरक जाणवतोय? मशीनवर बसल्यानंतर ना बराचसा रिलॅक्स वाटतं इथे बसल्यानंतर. कारण माझं स्वतःचे म्हणजे शरीराचा एवढा त्रास आहे मला, पूर्ण पाठीचे मणके दुखतात, हातापायांना मुंग्या येतात. पण या मशीनवर बसल्यानंतर मला असं वाटतं मशीनवर कमीत कमी 10 मिनटापेक्षा अर्धा तास पाऊण तास पाहिजे होतं, म्हणजे ते व्हायब्रेशननी शरीराला बरं वाटलं असतं. तू बसलेल्या आईबाबांना काय सांगशील? मी एवढं सांगेन आईबाबांना, इथे आल्यानंतर आपल्याला जी थेरपी देतात त्या थेरपीने आपलं आरोग्य चांगलं होणार आहे. आणि ज्या एंजल आहे तिथले म्हणजे त्या बोलतात तर तेव्हा आपण म्हणजे ऐकून घ्यावं त्यांनी जे सांगितलं ते, कारण ते आपल्यासाठीच सांगतात. आणि जर मी कोणाला चुकून सांगितलं असेल तर त्याचा काही राग मानू नये. पण आपण ही थेरपी अवश्य घ्यावी, रोज यावं, वेळ काढावी. आपण आयुष्यात संसारासाठी पूर्ण वेळ दिलेला आहे. वयाची लग्न झाल्यापासून तर 60-60, 70-70 वर्ष आपण संसार सांभाळला आहे. पण आता आपलं शरीर सांभाळायचं आहे, म्हणून अवश्य थेरपीला वेळ काढून यायचं आहे आणि त्याने आपला आजार नक्कीच बरा होणार. गायकवाड सरांना सांगितलं खरंच थँक्यू का तुम्ही इथे मखमलाबाद केंद्राच्या इथे मखमलाबाद गावात तुम्ही थेरपी सुरू केली आहे. का आम्ही ज्या आसपास राहतो जवळ भगिनी, तर ते आम्ही स्वतःहून येऊ शकतो का? आम्ही कोणावर अवलंबून नाही आहे की आम्हाला घरी कोणी आम्हाला थेरपीला कोणी सोडणार आहे का, घ्यायला येणार आहेत का? आम्ही पायी जाऊ शकतो. म्हणजे आमचा तेवढा चालण्याचा वॉकिंगचा व्यायाम पण होतो थेरपीला येण्याचा उद्देश. त्या नको मी सकाळचं मॉर्निंग वॉक बंद केलं, इथे पायी येते जाते. त्याच्यानंतर बाकीचा हा एक चांगला अनुभव मिळतो इथे आल्यानंतर. आणि इतर सगळ्याशी जे गप्पा मारतो, थोडं रिलॅक्स होतो. मधल्या वेळात एक्सरसाइज करून घेतो आपण. ते एक्सरसाइज आपण कधी घरी करत नाही, आपण लाजतो. आपण कार्यक्रमाला गेलं की लग्न कारण तेवढ्या पुरतं असतो, पण इथे कंपल्सरी तुम्ही एक्सरसाइज करून घेतात. त्याच्यात तो आनंद वेगळा असतो. आणि तो आनंद घ्यायला सगळ्यांनी वेळेवर यावं, आठवणीने यावं, वेळ काढावी. सगळ्यांना निरामय स्वास्थ्य काय लुमी थेरपीने मिळावं, लुमी राईस थेरपीने मिळावं. असं थेरपीने पण सगळ्यांना आराम मिळेल. आणि खूप छान वाटतं याच्यानंतर बसल्यानंतर. आपल्या शरीराचे व्हायब्रेशन झाल्यानंतर आता मी असं जर हात ठेवला ना तर माझ्या कोपरापर्यंत डाव्या हाताला कळ लागायची. म्हणजे मी एवढं सुद्धा हे करू शकत नव्हते. पण आता इथे आल्यानंतर हात थोडा माझा वर खाली सुद्धा होतो. एक्सरसाइजचं ते दिलं, त्यांनी थेरपी दिली त्याच्यामुळे. थँक्यू आई. हो, मी पण सर्वांना थँक्यू म्हणते. कारण इथे येऊन जो आनंद मिळतो आणि जो तुम्ही एन्जॉय आहे सगळ्या कधी आई बाबा म्हणून लेकीसारखी काय देते. लेक तर सासरी जाते हो, ती कधीतरी 8 दिवसातून फोन करते. पण इथे आल्यावर किती आपुलकीने आपल्याशी आई बाबा म्हणून हाक मारतात, बोलतात. हा एक आनंद खूप वेगळा आहे. आता सगळ्यांनाच आई बाबा म्हणून आनंद मिळतो का घरी? नाही मिळत. तो इथे मिळतो आणि तो सगळ्यांनी घ्यावा अशी माझी प्रत्येकाला सगळ्यांना सांगायचं. थँक्यू आई.